माझगाव कोर्टाचा करुणा मुंडेंच्या बाजूने निकाल. युक्तिवादानंतर धनंजय मुंडेंची याचिका फेटाळली. वांद्रे न्यायालयाचा निर्णय कायम. करुणा मुंडेंना 2 लाखांची पोटगी द्यावी लागली. करुणा मुंडेंकडून कोर्टात लग्नासंदर्भातले स्वीकृतीपत्र आणि धनंजय मुंडेंचं इच्छापत्र सादर. स्वीकृतीपत्रात करुणा यांच्याशी धनंजय यांनी 9 जानेवारी 1998ला वैदिक पद्धतीने लग्न केल्याचा उल्लेख. इच्छापत्रात करुणा यांची पहिली पत्नी असा उल्लेख. आपल्याला जो प्रेमात अडकावून लग्न करेल त्याला 20 कोटींची ऑफर देण्यात आलेली. करुणा मुंडेंचे धनंजय मुंडेंवर आरोप. मोठमोठ्या दिग्दर्शकांकडून हिरोईनची ऑफर होती. करुणा मुंडेंची प्रतिक्रिया. तर आरोप करताना करुणा मुंडेंना अश्रू अनावर. नाशिकमध्ये कर्जमाफीच्या मुद्द्यावर कृषी मंत्री कोकाटेंचा शेतकऱ्यांना अजब सवाल. कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडा लग्न करता, शेतीमध्ये गुंतवणूक करता का? कोकाटेंचा शेतकऱ्यांना सवाल. कृषी मंत्री सत्तेच्या मस्तीत वावरतात. शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार गंभीर नाही. विजय वडेट्टीवारांचा आरोप. कर्जमाफीचा पैसा साखरपुडा लग्न कार्यात खर्च करणं हे कमी उत्पन्न दाखवून सदनिका लाटण्या एवढं सोपं नाही. रोहित पवारांची एक पोस्ट. मुळात सदनिका प्रकरणात बुडाखाली अंधार असताना शेतकऱ्यांना ब्रह्मज्ञान देण्याची गरज नाही. रोहित पवारांचा टोला. कुठल्याही मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडू नये. चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. कोकाटे काही बोलले असतील तर सरकार म्हणून आम्ही शेतकऱ्यांची माफी मागू. बावनकुळेंचं वक्तव्य. कृषी मंत्र्यांनी असं बोलणं योग्य नव्हे. शेतकऱ्यांच्या आयुष्यात अनेक अडचणी असतात. संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. सरकारने केलेली मदत कशी खर्च करायची या सल्ला देण्यापेक्षा आणखी सहकार्य करावं. शिरसाट यांचं वक्तव्य. शेतकरी हा महत्त्वाचा घटक असून शेतकऱ्यांचा सन्मान राखणं महायुती सरकारचं कर्तव्य. उदय सामंत यांची कोकाटेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. कृषी मंत्री कोकाटे यांच्या विधानावर राधाकृष्ण विखे पाटील नाराज. शेतकऱ्यांविषयी बोलताना प्रत्येकाने संयम राखायला हवा. विखे पाटलांचा सल्ला. कृषी मंत्र्यांनी केलेलं वक्तव्य शेतकऱ्यांची थट्टा करणारं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मनीष जाधव यांचं वक्तव्य. कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं विधान संतापजनक. किसान सभा नेते अजित नवले यांची प्रतिक्रिया. नवलेंकडून कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी. मनसैनिकांना राज ठाकरेंचं पत्र. मराठीबाबतचं आंदोलन थांबवण्याचे आदेश. सरकारने आता बँकांना मराठी भाषेचा सन्मान करायला लावावा. कायदा हाती घेण्याची आमची ही इच्छा नाही. पत्रामध्ये उल्लेख. बँकांमध्ये मराठीबाबत मनसेच्या आग्रही भूमिकेनंतर मंत्री उदय सामंत यांची राज ठाकरेंसोबत चर्चा. राज ठाकरेंच्या सूचना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे मांडणार. उदय सामंत यांच्याकडनं स्पष्ट. शिवाजी पार्कवर चहाचा कॅफे उघडलाय. उदय सामंत आणि राज ठाकरेंच्या भेटीवर संजय राऊत यांचा टोला. राज ठाकरेंच्या कॅफेमध्ये लोक येतात तरी तुमच्या चहाच्या टपरीवर कोणीही येत नाही. संजय शिरसाट यांचा पलटवार. सामंत काय करतात याची चिंता करू नका. सामंत पक्षात राहून दलालाची कामं करत नाहीत. शिरसाट यांचा टोला. राज ठाकरेंनी मनसैनिकांना आंदोलन मागे घेण्याचा आदेश दिला असला तरी बँकांवर आमचं बारकाईने लक्ष असेल. मनसे नेते मनोज चव्हाण यांची प्रतिक्रिया. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि त्याच्या साथीदारांनी कारागृहात मारहाण केल्याची महादेव गुत्ते राजेश वाघमोडेंची कारागृह अधीक्षकांकडे तक्रार. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची ही मागणी. बीड कारागृहात झालेल्या मारहाणीचं प्रकरण. मारहाणीच्या दिवशीचं सीसीटीव्ही फुटेज द्यायला वेळ का लागतोय? महादेव गुत्तेच्या पत्नी मीरा गित्ते यांचा सवाल. बीड दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर गुन्हा दाखल. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केला होता ताफा अडवण्याचा प्रयत्न. 16 शिक्षकांवर गुन्ह्याची नोंद. राज्यातील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय सुट्ट्या वगळता इतर सर्व सुट्ट्या रद्द. रामनवमीसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशीही सुट्टी नाही. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी राज्यामध्ये कडेकोट बंदोबस्त. बुलढाण्याच्या शेगावात उद्या संत गजानन महाराज मंदिरमध्ये 131वा रामनवमी सोहळा साजरा होणार. यासाठी शेकडो दिंड्या शेगावात दाखल. काकड आरतीनंतर होणार उत्सवाला सुरुवात. माझाच्या बातमीनंतर विठुरायाचं दर्शन सुखकर. भर उन्हात दर्शन रांगेत उभं राहणाऱ्या भाविकांसाठी पायाखाली टाकली मॅट. सोबतच भाविकांसाठी थंड पाण्याची व्यवस्था. चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्ताने भाविकांसाठी तुळजाभवानी मंदिर 22 तास खुलं राहणार. 11 ते 15 एप्रिलपर्यंत चैत्र पौर्णिमा यात्रा. बुलढाणा पोलिसांचा ऑन द स्पॉट FIR उपक्रम. कुठलीही घटना घडल्यास पोलीस घटनास्थळी जाऊन गुन्ह्याची नोंद करणार. जिल्हा पोलीस अधीक्षकांची माहिती. मुंबई सिंधुदुर्ग विमानसेवा 18 एप्रिलपासून सुरू होण्याच्या हालचालींना वेग. एअर अलायन्स बरोबरच इंडिगो कंपनीची विमानसेवाही सिंधुदुर्गासाठी सुरू करण्याबाबत युद्धपातळीवर प्रयत्न सुरू. वसई रोड स्टेशनजवळ नवीन कोचिंग टर्मिनस उभारण्यास रेल्वे बोर्डाची मंजुरी. पश्चिम रेल्वे मार्गावरचं हे 8वं टर्मिनस असणार. यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी थेट ट्रेन उपलब्ध होणार. शहापूर जवळ अंबरजे गावाजवळ असणाऱ्या 500 मीटर लांब बोगद्याच्या आत जलचर प्राण्यांची चित्र. बोगद्याच्या बाहेरील भागात गेटवे ऑफ इंडियाची रॉक पेंटिंगद्वारे प्रतिकृती.
गडचिरोलीच्या वैनगंगा नदीपात्रात काँग्रेसचं ठिय्या आंदोलन. चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई असल्यानं गोसीखुर्द धरणातील पाणी सोडण्याची काँग्रेसची मागणी. वर्ध्यातल्या पवनारमधील धाम नदीपात्र प्रदूषणाच्या विळख्यात साचलेला गाळ काढून पात्र स्वच्छ करण्याची सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी. सांगली महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कृष्णा नदी काठावर विशेष स्वच्छता मोहीम. 1 टनाहून अधिक कचरा संकलित. शासनाच्या 200 दिवस आणि महापालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. नद्यांच्या प्रदूषणाला महापालिका जबाबदार. घाण पाणी थेट नद्यात सोडल्यामुळे नद्यांची अवस्था दिवसेंदिवस वाईट. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका. सांगोल्यात 21व्या महाराष्ट्र सिंचन परिषदेचं विखे पाटलांच्या हस्ते झालं उद्घाटन. धुळे महापालिका क्षेत्रातील देवपूर भागात रस्त्याच्या कामात 1,64,00,000 रुपयांचा गैरव्यवहार. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल गोटे यांचा आरोप. देवपूर पोलीस ठाण्यात केली तक्रार. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या काही भागात अवकाळी पावसाची हजेरी. पुढील 2 दिवस जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट जारी. नांदेड ट्रॅक्टर अपघात प्रकरणी लिंबगाव पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालक आणि शेतमालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. अपघात 7 जणांना अपघातात गमावला जीव. ट्रॅक्टर चालकाकडे लायसन्स नाही, सूत्रांची माहिती. महाविद्यालयात निरोप समारंभ कार्यक्रमात भाषण करताना विद्यार्थिनीला भोवळ. रुग्णालयात दाखल केल्यावर विद्यार्थिनीचा मृत्यू. धाराशिवच्या परंडा शहरातील रागे शिंदे महाविद्यालयामधली घटना. नंदुरबारच्या केलापाणी गावात रस्ता नसल्यानं आदिवासी बांधवांचे हाल. रुग्णालयात जाण्यासाठी 15 किलोमीटर बांबूच्या झोळीतून आदिवासी महिलेचा जीवघेणा प्रवास. उपचारासाठी रुग्णालय गाठायला लागतो 5 तासांचा कालावधी. लातूर शहरातील मुख्य बाजारपेठेतील 1-2 मजली इमारतीच्या गॅलरीचा काही भाग तुटून खाली कोसळला. 1 ऑटो आणि 2 दुचाकींचं नुकसान. इमारत जीर्ण झाली असल्यानं महापालिकेने दिली इमारत मालकाला नोटीस. बदलापूरमध्ये कॅन्सर पीडित 13 वर्षीय मुलीवर अत्याचार. केमोचे उपचार घेताना गर्भवती असल्याचं समोर. ओळखीच्या व्यक्तीने मुलीवर अत्याचार केल्याची माहिती. संबंधित आरोपीला अटक. गोंदिया बल्लारशाह रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला केंद्र सरकारची मंजुरी. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला निर्णय. 249 किलोमीटरच्या प्रस्तावित रेल्वे मार्गाला 4,819 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी. नंदुरबारमध्ये अवकाळी आणि गारपिटीच्या तडाख्यात 378 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. 20 घरांची पडझड. प्रशासनाकडून पंचनामे करण्यास सुरुवात. शिर्डी विमानतळावरील काकडी शिवारात दोघांची हत्या. 1 जण गंभीर जखमी. दरोड्याच्या उद्देशाने हल्ला करत हत्या झाल्याची प्राथमिक माहिती. 2 संशयित पोलिसांच्या ताब्यात. अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यात घरात चोरी झाल्याचं कळताच घरमालकाला हृदयविकाराचा झटका. हातगावात 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू. चोरट्यांनी घरावर डल्ला मारत तब्बल 5 लाखांचा मुद्देमाल चोरला. आष्टी अहिल्यानगर महामार्गावर शाळेच्या बसला अपघात. वाहन चालकासह काही विद्यार्थी जखमी. अपघाताचं कारण स्पष्ट. धाराशिवच्या कळंब तालुक्यातील माळकरंजा शिवारात शेतकऱ्यावर रानडुकराचा जीवघेणा हल्ला. शेतकऱ्याने तब्बल 1 तास रानडुकराचा प्रतिकार करत वाचवला जीव. शेतकरी गंभीर जखमी. अकोल्यात कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या गोवंश तस्करांचा पोलिसांकडून सिनेस्टाईल पाठलाग. यावेळी गोवंश तस्करी करणारं वाहन उलटलं. पोलिसांकडून 16 गोवंशांची सुटका. यवतमाळच्या वणी तालुक्यात सर्वच घाटावर वाळूचा उपसा. दररोज 100हून अधिक ट्रक वाळूची चोरी होत असल्याचं समोर. लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याचंही समोर. यवतमाळच्या पुसदमधील अवैध सावकाराच्या घर आणि किराणा दुकानावर धाड. 58 विविध प्रकारचे संशयास्पद दस्तावेज जप्त. जिल्हा निबंध सावकार विरोधी पथकाची कारवाई. सांगलीच्या तासगावातील सावळजमध्ये सर्पदंश झालेल्या नवविवाहितेचा वेळेत उपचार न मिळाल्यानं मृत्यू. सावळज प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनुपस्थित महिला डॉक्टर बडतर्फ. 1 महिला डॉक्टर निलंबित. रायगडच्या महाड तालुक्यातील नाते विभागात 2 महसूल अधिकाऱ्यांना 3,000 रुपयांची लाच घेताना अटक. जमिनीच्या सातबारावर नोंद करून देण्यासाठी शेतकऱ्याकडून मागितलेली लाच. अलिबागच्या लाचलुचपत विभागाची कारवाई.